हॅलो गाईज, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रॉपर माझ्या लाईफमध्ये वर्क झालेला फॉर्म्युला देणार आहे. तुम्हाला कधी असं फील होतं का जेव्हा तुम्ही एका नवीन एन्व्हायरमेंटमध्ये जाता आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला मिक्सअप होण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि प्रॉब्लेम एवढा सर्टन लेवलवरती येतो की तुम्ही फार ओव्हरथिंक करायला लागता. म्हणजे तुमच्या ओळखी 2-3 बनता, बट जे तुम्हाला पर्सनॅलिटीज बघून ऑकवर्डनेस फील होतं. काही सर्टन पर्सनॅलिटीज असतात अशा ज्या तुम्हाला वाटतं की ॲप्रोच करावा, बट तुम्ही ओव्हरथिंक करत राहता, जाऊ कसं करू, काय करू, मी गेल्यावर काही होणार तर नाही ना. म्हणजे जस्ट आय एम सेईंग की ओव्हर थिंकिंग होतं. सो या, यू आर लाईक मी. म्हणजे मला पण असं व्हायचं जेव्हा मी नवीन ठिकाणी जायचो. सो बेसिकली मी जिममध्ये गेल्यानंतर मला एक्सपिरियन्स झाला. माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं ते. आणि मी ज्यांची बॉडी एकदम छान आहे त्यांना अप्रोच नाही केलं. जे एकदम असे बिलो ॲव्हरेज लुक्सवाले, बिलो ॲव्हरेज बॉडीवाले दिसत आहे त्यांना एकदम इझिली अप्रोच केलं. जस्ट बिकॉज मला असं वाटलं की जे बिलो ॲव्हरेज लोक आहेत त्यांना बोलणं एकदम कॉन्फिडेंटली सोपं जाईल. व्हेअरॅज जे एकदम बॉडी वगैरे बनवलेली आहे लोकांनी, जे मॉडर्न दिसत आहेत त्यांना विचारायला थोडा हिचकिचाहट व्हायची. आणि जस्ट आय वॉज ओव्हर थिंकिंग की मी गेलो तर काय होईल का नाही. म्हणजे ही जी ओव्हर थिंकिंग एवढ्या लेवलवरती जाते ना की तुम्हाला दररोज म्हणजे नको असून देखील तुम्ही त्यांचा विचार करतच राहता आणि तो तुम्हाला तुमच्या इंटरप्शन म्हणून कॉज करू शकतो. म्हणजे तुम्हाला त्याची अडचण होऊ शकते तुमच्या गोलवरती वर्क करत असताना. सो आय विल जस्ट सजेस्ट, मी काय केलं सुरुवातीला की आय जस्ट गो. मला जे काही म्हणजे असं वाटत होतं की मला यांच्याबद्दल अडचण होते, यांच्याबद्दल सारखे विचार येऊ राहिले, तर आय जस्ट टॉक टू डेम डायरेक्टली. म्हणजे मी काहीच नाही केलं. डायरेक्ट फर्स्टली त्यांच्या पुढे त्यांना सिग्नल देऊन एक्सपोज झालो. एक्सपोज म्हणजे त्यांच्या पुढे अवेलेबल राहिलो, डायरेक्ट प्रेझेंटेबल झालो आणि माझी बॉडीने ऑटोमॅटिक ती सिच्युएशन हँडल केली. आणि मी जसा विचार करत होतो की जास्त हे होईल ते होईल, नथिंग हॅपन लाईक दॅट अँड इट गो ऑन व्हेरी फ्लुएंटली. म्हणजे इट विल बी अ व्हेरी नाईस टिप फॉर यू गाईज. जर तुम्हाला प्रत्येकाला होतच आहे. सो जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल ओव्हर थिंकिंग होत असेल ना, एखादा टास्क घेण्याबद्दल, तर ती टास्क घेऊन बघा, डायरेक्टली घेऊन बघा, काही विचार न करता डायरेक्टली घेऊन बघा. म्हणजे मल्टिपल एक्झाम्पल्स आहे, नॉट इवन लिमिटेड टू द जिम. बट जेव्हा नवीन शिक्षक असतात त्या शिक्षकांना बघून तुम्हाला वाटतं की नाही, यांच्याकडे जायला पाहिजे, नॉलेज वगैरे घ्यायला पाहिजे, पण हे कडक असले तर काय करायचं, हे आपल्याला रागवतील काय. नाही, हा विचार करणं जेव्हा ज्या मोमेंटला तुमच्या मनामध्ये हा विचार येईन त्या मोमेंटला जाऊन त्यांच्याशी काहीतरी बोला. त्यांना एक सिग्नल देऊन तुम्ही त्यांच्यासोबत प्रेझेंटेबल व्हा. त्या सिच्युएशनला तुमची बॉडी ऑटोमॅटिकली अडॅप्ट करेल आणि इव्हेंच्युअली यू विल एनी हाऊ हँडल दॅट सिच्युएशन. आणि तुमच्या ज्या मिसकन्सेप्शन्स आहे त्या दूर होतील. तुम्हाला त्यांच्याबद्दल काही असे डाऊट येणार नाही. तुम्ही एकदम फ्लुएंट राहशाल. आणि इवन टॉकिंग टू अ गर्ल, म्हणजे तुम्ही गर्ल्सला पण असं, म्हणजे गर्ल्समध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव मिळेल या गोष्टीचा की डायरेक्ट जा, विदाऊट एनी ओव्हर थिंकिंग. डायरेक्टली त्यांना म्हणजे प्रेझेंटेबल व्हा त्यांच्या पुढे. सो दिस इज द लाईफ चेंजिंग ट्रिक फॉर यू इफ यू आर ओव्हर थिंकिंग. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ.